डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे ध्वनी रूपांतरण खंड दुसरा भाग तिसरा उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा। वाराणसी नगरात यशस नावाचा एक राजपुत्र राहत होता। तो वयाने तरुण आणि दिसाव्यास अत्यंत देखणा असा होता। तो आपल्या आईवडिलांचा अत्यंत प्रिय आणि लाडका होता। त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती। त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतपुरही मोठे होते। तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य, मद्यपान आणि भोगविलासात घालवित असे। काही काळ लोटल्यानंतर त्या सर्वांची त्याला शिसारी आली। या गर्तेतून कसे बाहेर पडावे? ह्या अशा प्रकारच्या विलासी जगण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय? काय करावे हे ना कळाल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरविले। एके रात्री त्याने आपल्या पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला। फिरता फिरता तो ऋषीपत्नाच्या दिशेने निघाला। थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठमोठ्याने आक्रोश करून म्हणू लागला, मी कुठे पोहोचलो? यातून सुटण्याचा मार्ग कोणता आहे? अरे रे, काय ही माझी दुर्दशा झाली! हे केवढे मोठे संकट माझ्यावर ओढवले आहे। ज्या दिवशी तथागतांनी पंचवर्गीय भिक्खूंना ऋषीपतन येथे पहिले प्रवचन दिले, त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला। यशस ऋषीपत्नाला येत असतानाच तेथे राहत असलेले तथागत भगवान बुद्ध पहाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेऱ्या घालीत होते। आपला आक्रोश व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशसला त्या वेळेस भगवंतानी पाहिले आणि त्याचा तो नैराश्याचा आक्रोश ऐकून भगवंत त्याला म्हणाले, काहीही दुःख नाही की कोणतेही संकट नाही, इकडे माझ्या जवळ ये, मी तुला मार्ग दाखवितो। आणि यानंतर भगवंतांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला। यशसने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरित झाला। मग त्याने आपली सोनेरी पादत्राणे काढली व तो भगवंताच्या समीप जाऊन बसला आणि आदराने त्याने त्यांना वंदन केले। भगवान बुद्धांचे ते शब्द ऐकून तथागतांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्याने विनंती केली। नंतर भगवंतांनी त्याला बोलावून भिक्खू होण्याविषयी सांगितले आणि यशसनेही ते मान्य केले। आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशसच्या आईवडिलांना अत्यंत दुःख झाले। पित्याने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली। ज्या ठिकाणी भगवंत आणि यशस भिक्खूच्या वेशात बसले होते त्या ठिकाणी यशसचा पिता आला आणि त्याने भगवंतांना विचारले, भगवन, माझा मुलगा यशस, याला आपण पाहिले आहे काय? भगवंत म्हणाले, महाराज, आपण आतमध्ये यावे, आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल। तेव्हा तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला, परंतु त्याने आपल्या पुत्राला ओळखले नाही। यशस आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्खू कसा झाला हे भगवंतांनी त्याला सांगितले। तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला। मग तो पिता यशसला म्हणाला, बाळ यशस, तुझी आई शोकाने आणि दुखाने व्याकुळ झाली आहे। घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर। नंतर यशसने तथागतांकडे पाहिले आणि तथागत यशसच्या पित्याला म्हणाले, यशसने पुन्हा त्याच संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणेच ऐहिक सुखांचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय? आणि यावर यशसच्या पित्याने उत्तर दिले, जर माझा पुत्र यशस याला आपल्याबरोबर राहण्यात फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला इथेच राहू द्यावे। यशसने मात्र भिक्खू म्हणून राहणेच अधिक पसंत केले। निरोप घेण्यापूर्वी यशसचा पिता म्हणाला, भगवान तथागतांनी माझ्या घरी माझ्या कुटुंबियांसमवेत भोजन करण्याची स्वीकृती द्यावी। नंतर तथागतांनी आपली वस्त्रे परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यशस बरोबर ते त्याच्या पित्याच्या घरी गेले। तेथे पोहोचल्यावर यशसची आई आणि त्याची पूर्वायुष्यातील पत्नी यांना ते भेटले। भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला।
तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले. वाराणसीमधील एका श्रीमंत कुटुंबात यशसचे 4 मित्र होते. विमल, सुबाहू, पुण्यजित आणि गवानपती अशी त्यांची नावे होती. यशसने बुद्ध आणि त्यांचा धम्म यांचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले, तेव्हा जे त्यांना यशसच्या हिताचे आहे तेच आपल्याही हिताचे आहे असे वाटले. म्हणून ते यशसकडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी त्याने भगवान बुद्धांना प्रार्थना करावी असे त्यांनी विनंती करून त्याला सांगितले. यशसने ते मान्य केले आणि भगवान बुद्धांकडे जाऊन तो म्हणाला, तथागतांनी माझ्या या 4 मित्रांना आपला धम्मोपदेश देण्याची कृपा करावी. भगवंतांनी त्याचे ते म्हणणे मान्य केले आणि मग मात्र यशसच्या त्या मित्रांनी धम्मदीक्षा ग्रहण केली. वाराणसीमध्ये काश्यप या नावाचे एक कुटुंब राहत होते. या कुटुंबात 3 भाऊ राहत होते. ते उच्च विद्याविभूषित असून अतिशय कर्मठ असे धार्मिक जीवन जगत होते. काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्याने घर सोडले व संन्यास घेतला आणि उरुवेला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला. त्याच्या धाकट्या 2 भावांनीही त्याचेच अनुकरण केले आणि नंतर तेही संन्याशी बनले. ते सगळे 3ही भाऊ अग्निहोत्री किंवा अग्निपूजक असे होते. त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल असे म्हटले जायचे. हे 3 भाऊ म्हणजेच उरुवेला काश्यप, नदी काश्यप अर्थात निरांजना नदीचा काश्यप आणि गया काश्यप म्हणजेच गया या गावात राहणारा काश्यप या नावाने ते तिघे भाऊ ओळखले जात असे. यापैकी उरुवेला काश्यपाचे 500 जटिल अनुयायी होते, नदी काश्यपाचे 300 जटिल शिष्य होते आणि गया काश्यपाचे 200 अनुयायी होते. उरुवेला काश्यप हा त्यांचा प्रमुख होता. उरुवेला काश्यपाची कीर्ती फार दूरवर पसरलेली होती. तो जीवनमुक्त असल्याचे मानले जात होते. लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फल्गू नदीच्या तीरावरील त्याच्या आश्रमात येत होते. उरुवेला काश्यपाचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे भगवंतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला. त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यावर तथागत उरुवेला येथे त्याला भेटाव्यास गेले. तथागतांनी त्याची भेट घेतली आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते त्याला म्हणाले, काश्यप, जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात एक रात्र राहू द्या. काश्यप म्हणाला, आपली विनंती मला मान्य नाही. या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे. तो भयंकर शक्तिमान आहे. अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्याशांचा तो कट्टर शत्रू आहे. तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो. तो जसा मला त्रास देईल तसाच तो आपणाला सुद्धा त्रास देईल असे मला वाटते. नागलोक तथागतांचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे काश्यपाला माहीत नव्हते, परंतु तथागतांना मात्र ते माहीत होते. म्हणून तथागत पुन्हा विनंती करीत म्हणाले, तो मला त्रास देण्याची किंचित सुद्धा शक्यता नाही. काश्यप, कृपा करा आणि आपल्या अग्निशाळेत मला एक रात्र राहण्यासाठी जागा द्या. काश्यप मात्र अनेक अडचणी सांगू लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले. नंतर काश्यप म्हणाला, तुमच्याशी वाद करण्याची माझी इच्छा नाही. मला फक्त काहीशी भीती वाटते इतकेच. तुम्ही मात्र तुमच्या इच्छेप्रमाणेच करू शकता. मग तथागतांनी ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तेथे ते जाऊन बसले. नागराज मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला. परंतु काश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्याला दिसले. भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत आहे हे पाहून मुचलिंदाला वाटले की आपण एका महान विभूतीच्या सानिध्यात आलो आहोत, म्हणून तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला. आपल्या अभ्यंताचे काय झाले असेल या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री झोप आली नाही. बहुधा त्याला भस्मसात केले असेल या शंकेनेच सकाळी तो भीत भीत उठला.
नंतर उजाडल्यावर काश्यप आणि त्याचे एकूण एक अनुयायी नक्की काय घडले असावे हे पाहण्यासाठी आले. मुचलिंदाकडून भगवंतांना काही दुखापत झालेली तर त्यांना दिसली नाहीच. उलट मुचलिंद भगवंताची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळले. ते दृश्य पाहून काश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कारच पाहत आहोत. या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना आपल्याजवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली. त्यांची काळजी घेण्याचे त्याने आश्वासन दिले. तथागतांनीही तेथे राहण्याचे मान्य केले. त्या दोघांचे हेतू निरनिराळे होते. काश्यपाचा हेतू मुचलिंद नागापासून आपणास संरक्षण मिळावे हा होता. आणि तथागतांना वाटले की एके दिवशी काश्यपाला आपला धम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी लाभेल. पण काश्यपाने त्याविषयी काहीच अनुकूलता दाखविली नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही, असेच त्याला वाटले. एके दिवशी आपण स्वतःच त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे तथागतांना वाटले. आणि त्यांनी काश्यपाला विचारले, तुम्ही अरहंत आहात काय? जर तुम्ही अरहंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे तुमचे कोणते हित होणार आहे? यावर काश्यप म्हणाला, अरहंत होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही. आपण ते मला स्पष्ट करून सांगाल काय? नंतर भगवंत काश्यपाला म्हणाले, अष्टांग मार्गापासून च्युत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तोच अरहंत आहे. या अग्निहोत्रामुळे कोणताही मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. काश्यप हा एक अहमन्य असा पुरुष होता. परंतु तथागत भगवंतांच्या विधानांतील सामर्थ्य त्याला जाणवले. प्रथम मनाची नग्नता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की जगद्वंद्य भगवंतांच्या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही. आणि शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंतांच्या धम्माचा सिद्धांत मान्य करून उरुवेला काश्यप त्यांचा अनुयायी झाला. गुरुचे अनुसरण करून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्याचे अनुयायी यांना याप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली. नंतर उरुवेला काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली. त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या. प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप या दोन भावांनी त्या वस्त्रादी सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहत येत असलेल्या पाहिल्या. तेव्हा ते म्हणाले, या सर्व वस्तू आपल्या थोरल्या बंधूंच्या आहेत. त्याने त्या सर्व वस्तू का फेकून दिल्या असाव्यात? काहीतरी असाधारण असे स्थित्यंतर घडले असावे. असा विचार करून ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले. ते दोघेही भाऊ आपल्या 500 अनुयायांसहित आपल्या मोठ्या भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले. उरुवेला काश्यपला आणि त्याच्या अनुयायांना श्रमण वेशात पाहून काहीसे चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्याच्या कारणांची त्यांनी चौकशी केली. तेव्हा बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उरुवेला काश्यपाने त्यांना सांगितली. आपल्या मोठ्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण करावे, असे ते म्हणाले. त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली. नंतर त्या दोन भावांना त्यांच्या सर्व अनुयायांसहित धम्म आणि याज्ञादी अग्निहोत्र या विषयावर भगवंतांचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरिता आणण्यात आले. त्या बंधुद्वयाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले, लाकडावर लाकूड घासल्यावर ज्याप्रमाणे अग्नी बाहेर पडतो तसाच विचारांच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि मग अज्ञानाचा काळा धूर वर येतो. काम, क्रोध व अविद्या हे त्या अग्नीप्रमाणे उत्पन्न होऊन जगातील सर्व प्रकारच्या दुखाला कारणीभूत होतात. एकदा का हा मार्ग सापडला आणि काम, क्रोध व अविद्या यांचा नाश झाला की त्यांच्या बरोबरच नवी दृष्टी, ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो. म्हणून एकदा का माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य श्रमण बनतो. भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षींचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.
काश्यपांची धम्मदीक्षा हा साहजिकच तथागतांचा महान विजय होता, कारण लोकांच्या मनावर त्या काश्यप बंधूंचा जबरदस्त प्रभाव होता. तथागत राजगृहांत राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता. सुमारे 250 परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्या बरोबर राहत होते. त्याच्या या शिष्यवर्गात सारीपुत्त आणि मोग्गलान या नावाचे 2 तरुण ब्राह्मण होते. संजयाच्या उपदेशाने सारीपुत्त आणि मोग्गलान यांचे समाधान झाले नव्हते आणि या कारणाने ते यापेक्षा चांगल्या तत्त्वज्ञानाच्या शोधात होते. एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थविर अश्वजित यांनी आपले एक चीवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चीवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला. अश्वजिताची ती धीर गंभीर अशी चालचलणूक पाहून सारीपुत्त अतिशय चकित झाला. वंदनीय अश्वजितास अशा प्रकारे पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करू लागला. खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे. जर मी या भिक्खूकडे गेलो आणि जर त्याला असे विचारले की मित्रा, तू कुणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस? तुझा गुरु कोण आहे? तू कोणत्या धम्माला मानतोस? तर काय हरकत आहे? मग सारीपुत्त स्वतःच्या मनाशीच म्हणाला, परंतु ह्या भिक्खूला काही विचारण्याची ही वेळ नव्हे. यावेळेस तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे. याचकांना उचित अशा पद्धतीनेच मी जर याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे? आणि राजगृहातील आपली भिक्षायात्रा संपविल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत जाण्यासाठी मागे फिरला. नंतर ते ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी सारीपुत्त गेला. त्याच्या समोर जाऊन त्याने त्याला अभिवादन केले आणि अदबीने त्याच्याशी बोलून तो त्याच्या जवळ उभा राहिला. अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिव्राजक सारीपुत्ताने त्याला विचारले, मित्रा, आपली मुद्रा अतिशय शांत दिसते आहे. आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे? आणि आपला गुरु कोण आहे? आपण कोणत्या धम्माचे अनुयायी आहात? यावर अश्वजित म्हणाला, मित्रा, शाक्य कुळात जन्मलेला एक महान असा श्रमण आहे. त्यांच्या नावाने मी ही परिवर्जा धारण केली आहे. तोच माझा गुरु आहे आणि त्यांच्याच धम्माला मी अनुसरले आहे. तेव्हा सारीपुत्ताने अतिशय नम्रतेने विचारले, वंदनीय महाराज, आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे? तेव्हा अश्वजिताने त्याला सांगितले, मित्रा, मी केवळ एक तरुण शिष्य आहे. मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे. मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही, पण त्याचा अर्थ काय आहे हे मी तुला थोडक्यात सांगू शकतो. नंतर परिव्राजक सारीपुत्त स्थविर अश्वजितास म्हणाला, ठीक आहे, आपणाला जसे योग्य वाटेल त्याप्रमाणे आपण विस्ताराने किंवा थोडक्यात स्पष्ट करून सांगा. परंतु मला केवळ त्याचा अर्थ सांगण्याची कृपा करा. मला फक्त त्याचा अर्थच हवा आहे. शब्दांचे अवडंबर कशाला पाहिजे? नंतर अश्वजिताने सारीपुत्ताला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला. त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले. सारीपुत्त आणि मोग्गलान हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी देखील ते सख्ख्या भावाप्रमाणे राहत असायचे. त्या दोघांनी एकमेकांना असे वचन दिले होते की ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला येऊन सांगावे. याप्रमाणे त्यांचे परस्परात ठरले होते. ठरल्याप्रमाणे मोग्गलान जेथे राहत होता तेथे सारीपुत्त गेला. सारीपुत्ताला पाहून मोग्गलान म्हणाला, मित्रा, तुझी मुद्रा अतिशय शांत आहे. तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी वाटते आहे. सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय? तेव्हा सारीपुत्त म्हणाला, होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे. परंतु मित्रा, ते ज्ञान तुला कसे प्राप्त झाले? मोग्गलानने विचारले. नंतर सारीपुत्ताने त्याला अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला. नंतर मोग्गलान सारीपुत्ताला म्हणाला, मित्रा, चल आपणही जाऊ आणि तथागतांना भेटू.
भगवान तथागत हेच आपले गुरु होतील. यावर सारिपुत्ताने उत्तर दिले, मित्रा, हे 250 परिव्राजक आपल्यामुळेच येथे आपल्या सोबत राहत आहेत आणि ते केवळ आपल्यालाच गुरु मानतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना ही सर्व हकीकत सांगणेच योग्य होईल. मग त्यांना जे योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील. नंतर सारिपुत्त आणि मोग्गलान हे ते परिव्राजक जेथे होते त्या ठिकाणी गेले. त्यांच्या जवळ जाऊन ते त्यांना म्हणाले, मित्रहो, आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत आणि तेच आमचे गुरु आहेत. त्या सर्वांनी उत्तर दिले, महाराज, आम्ही आपल्यामुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच आमचे गुरु मानतो. महाराज, जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर मग आम्हीही त्याच मार्गाचे अनुसरण करणे योग्य होईल. नंतर सारिपुत्त आणि मोग्गलान जेथे संजय होता तेथे गेले. त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले, मित्रा, आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत आणि तेच आमचे गुरु आहेत. तेव्हा संजयने त्यांना अनिच्छेनेच उत्तर दिले, छे छे, मित्रांनो, तुम्ही जाऊ नका. आपण तिघेही मिळून ह्या सर्वांची काळजी घेऊ. सारिपुत्त आणि मोग्गलान यांनी दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदाही हेच सांगितले आणि संजयनेही पूर्वीप्रमाणेच त्यांना उत्तर दिले. नंतर 250 परिव्राजकांना बरोबर घेऊन सारिपुत्त आणि मोग्गलान भगवान बुद्ध जेथे राहत होते त्या राजगृहातील वेळूवनात गेले. सारिपुत्त आणि मोग्गलान दुरूनच येत असताना तथागताने त्यांना पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, ते पहा भिक्खू हो, 2 सोबती मित्र इकडेच येत आहेत. सारिपुत्त आणि मोग्गलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, हे दोघेही माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ असे शिष्यद्वय होतील. वेळूवनात पोहोचल्यावर जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते गेले. त्यांच्या समोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि आपले मस्तक भगवंतांच्या चरणांवर ठेवून ते भगवंतास म्हणाले, भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी. नंतर एही भिक्कवे असे म्हणून, अर्थात भिक्खूंनो इकडे या, हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारिपुत्त, मोग्गलान आणि त्यांचे 250 जटिल हे सर्व भगवान बुद्धांचे शिष्य झाले. राजगृह ही मगधचा राजा श्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धांविषयी चर्चा करू लागला आणि अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळाले. राजा बिंबिसाराने मनात विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर कराव्यास लावणे ही काही साधी गोष्ट नव्हे. निश्चितपणे तो कोणीतरी अर्हत आणि सम्यक संबुद्धच असला पाहिजे. तो विद्वान, सद्वर्तनी, जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला, यात्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ असा पुरुष आणि देव व मानव यांचा गुरु असला पाहिजे. जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे. ज्याचा आदी, मध्य आणि अंतही कल्याणकारक असा आहे, ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत, अशाच धम्माचा उपदेश तो देत असला पाहिजे. संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे. त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्यच होय. म्हणून राजा बिंबिसार मगधातील असंख्य साहस्त्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासहित ज्या ठिकाणी भगवान बुद्ध थांबले होते तेथे गेला. भगवंतांच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्या जवळ बसला. मगधातील ते असंख्य ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी भगवंतास आदराने वंदन केले आणि त्यांच्या जवळ बसले. काहींनी त्यांचे कुशलक्षेम विचारून त्यांच्या जवळ जाऊन विनम्रपणे बसले. काही जण हात जोडून तथागतांच्या पुढे बसले, तर काहींनी तथागतास आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्यांच्या जवळ बसले. काही जण काही एक ना बोलता जवळ जाऊन बसले. मगधातील त्या असंख्य साहस्त्र ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धांच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उर्वेला काश्यपाला पाहिले.
त्यांच्या मनात विचार आला, हे कसे काय झाले? हा थोर श्रमण उर्वेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे, की उर्वेला काश्यप ह्या थोर श्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे? त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उर्वेला काश्यपाला म्हणाले, हे उरुवेलावासी, तुला लोक महापुरुष म्हणतात. तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस आणि अग्निहोत्राचा त्याग केलास? हे कसे काय घडले? काश्यपाने उत्तर दिले, रूप, शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंचीच यज्ञयागांपासून प्राप्ती होऊ शकते. या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळेच मला यज्ञयाग आणि आहुती यात गोडी राहिली नाही. पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते मला सांगा. नंतर उर्वेला काश्यप आपल्या आसनावरून उठला आणि आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले. भगवंतांच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंतांना तो म्हणाला, तथागत माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा शिष्य आहे. तेव्हा मात्र मगधातील त्या ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उर्वेला काश्यप हाच या महाश्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे. नंतर त्या असंख्य सहस्त्र ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्माचा उपदेश दिला. एखादाही काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम प्रकारे चढतो, त्याप्रमाणे बिंबिसार ज्यांचा अधिपती आहे, अशा त्या राजगृहवासीय हजारो ब्राह्मण गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला. 1000 लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक झाल्याची घोषणा केली. ते दृश्य पाहून, धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर, अनिश्चितता नष्ट झाल्यावर, सर्व शंकांचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला, भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या 5 इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत. भगवन, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला, मला राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल? भगवन, ती माझी पहिली इच्छा होती, ती आता पूर्ण झाली आहे. आणि नंतर एखादा अर्हत सम्यकसंबुद्ध माझ्या राज्यात आला तर ती किती चांगली गोष्ट होईल. ही माझी दुसरी इच्छा होती. हे भगवन, ती इच्छाही आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंतांची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल, ही माझी तिसरी इच्छा होती. आणि हे भगवन, तीही इच्छा आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंतांनी मला आपला धम्म शिकवावा, अशी माझी चौथी इच्छा होती. हे भगवन, तीही इच्छा आता पुरी झाली आहे. आणि त्या भगवंताचा धम्म मला कळावा, अशी माझी 5वी इच्छा होती. हे भगवन, तीही इच्छा आता पूर्ण झाली आहे. भगवन, पूर्वी मी राजपुत्र असताना या अशा प्रकारच्या माझ्या 5 इच्छा होत्या. आश्चर्य आहे, हे भगवन, खूप मोठे असे आश्चर्य आहे. जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी, किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे, किंवा वाट चुकलेल्यांना मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा. त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली. हे केवढे आश्चर्य आहे. भगवन, भगवान बुद्धाला, या धम्माला आणि त्यांच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे. भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा. सुदत्त हा कोसल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवाशी होता. या देशात राजा प्रसेनजित याचे राज्य होते. सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता. गरीब लोकांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथपिंडक म्हणून ओळखला जात असे. भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथपिंडक तेथे आला होता. राजगृह येथील ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्ठीशी त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता त्याच्याकडेच तो उतरला होता. तो ज्यावेळी तेथे आला त्यावेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू
यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याचे त्याला आढळले. तेव्हा येथे एखादा लग्नसमारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे असे त्याला वाटले. परंतु त्याला वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि भगवंतास भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला. आणि भगवंतांनी सुद्धा त्याच क्षणी त्याच्या मनातील शुद्ध भाव ओळखून सांत्वनापर शब्दांनी त्यांनी त्याचे स्वागत केले. आसनस्थ झाल्यावर अनाथपिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची आपली इच्छा व्यक्त केली. तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून प्रश्न केला, आपले जीवन कोण घडवितो? तो ईश्वर वस्तुमात्राचा निर्माता आहे काय? जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणिमात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमूटपणे त्याच्या पुढे नमावे लागले असते. कुंभाराच्या हाताने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली असती. आणि जर ईश्वराने जग निर्माण केले असते तर दुःख, आपत्ती किंवा पाप अशासारख्या कोणत्याच गोष्टींचे अस्तित्व या जगात असायला नको होते. परंतु चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही गोष्टींचे अस्तित्व आहे. मग एकतर त्या गोष्टी ईश्वरानेच निर्माण केल्या असे मानावे लागेल आणि ईश्वराने नाही निर्माण केल्या असे मानले तर त्यांचा उद्भव दुसऱ्या कुणीतरी केला आहे असे मानावे लागेल. पण मग आपोआपच त्या ईश्वराचे अस्तित्व स्वतःच असिद्ध होईल. आणि त्यामुळे अशा प्रकारे ईश्वर विषयक कल्पनांचा आपोआपच समूळ असा उच्छेद होऊन जातो, हे तुमच्या लक्षात येईल. आणखी असे की ब्रह्म हे सुद्धा जगत्कारण असूच शकत नाही. बीजापासून ज्याप्रमाणे वृक्ष निर्माण होतो त्याप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू जर ब्रह्मरूपी कारणापासून अस्तित्वात येतात तर मग ब्रह्म हे सर्वच वस्तूंचे सारखेच कारण कसे असू शकेल? जर ते सर्वव्यापी असे आहे तर निश्चितपणे ते त्यांचा निर्माता असणे शक्य नाही. आणखी असे म्हटले जाते की आत्मा हाच जगाचा निर्माता आहे. पण जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू सुखाने युक्त अशा का निर्माण केल्या नाहीत? दुःख आणि सुख ही विषय सापेक्ष आणि वास्तविक आहेत आणि त्यामुळे ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कसे शक्य आहे? दुसरे असे की निर्माता असा कोणीही नाही किंवा दैव असे काही एक नाही आणि कार्यकारण भावही नाही. हे अशा प्रकारचे विधान जर तुम्ही मान्य केले तर आपले जीवन घडविण्याचा आणि साध्यानुसार साधने जुळवून घेण्याचे काय प्रयोजन राहील? म्हणून आमचे म्हणणे असे आहे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. ईश्वर, ब्रह्म, आत्मा आणि कारणरहित असे भाग्य यापैकी कोणीही निर्माता नाही, तर आपल्याच कृत्याचे बरेवाईट असे परिणाम होत असतात. संपूर्ण संसार हे प्रतित्य समुत्पाद या सिद्धांतावर म्हणजेच कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले असे आहे. आणि जी कारणे क्रियाशील आहेत ती मानसिकच आहेत. जसे की सुवर्णापासून बनलेले पात्र हे अंतर्बाह्य सुवर्णानेच युक्त असते. म्हणून आपण ईश्वरपूजेच्या आणि त्याच्या प्रार्थनेच्या थोतांडांचा त्याग केला पाहिजे. ज्यांच्यापासून काहीही फायदा नाही अशा गूढ गोष्टींविषयी निष्फळ कल्पना करीत बसून आपण स्वतःचेच नुकसान करून घेऊ नये. आत्मा आणि स्वार्थीपणा यांचा आपण त्याग कराव्यास पाहिजे आणि कुशल कर्मे केली पाहिजे, म्हणजे त्यांचे फळही आपणास चांगले मिळेल. अनाथपिंडक म्हणाला, भगवंतांनी जे सांगितले आहे त्यातील सत्य मला समजले आहे आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा. माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती मिळविल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे. तरीही माझ्या कामामध्ये मला आनंद वाटतो आणि मी त्यासाठी खूप परिश्रम करीत असतो. माझ्या पदरी पुष्कळ नोकर चाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे. आपले शिष्य परिवर्जेच्या सुखाची प्रशंसा करताना आणि जगातील अशांतीला दोष देत असताना मी ऐकले आहे. ते म्हणतात की तथागतांनी आपल्या राज्याचा आणि वारसा हक्काचा त्याग केला आहे आणि सदाचरणाचा मार्ग शोधून काढून निर्वाण कसे प्राप्त करावे याचे संबंध जगाला उदाहरण घालून दिले आहे.
जे न्याय असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना सुखी करावे याविषयी माझ्या मनाला उत्कंठा लागून राहिली आहे. म्हणून मला असे विचारायचे आहे की माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापारोद्यम याचा मी त्याग केलाच पाहिजे काय? आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी गृहहीन झालेच पाहिजे काय? आणि तथागत म्हणाले, उदात्त अशा अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणेच अधिक चांगले होईल. परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असून सुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल. माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही रहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत, तर त्यांची अभिलाषा माणसाला गुलाम करते. केवळ निष्क्रिय जिने जगण्यासाठीच जो भिक्खू संसार त्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण आळसाचे जिने हे घृणास्पद आहे. निष्क्रियतेचा तिरस्कारच केला पाहिजे. माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसार त्याग करावा असे तथागतांचा धम्म सांगत नाही. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, आपले चित्त शुद्ध करावे, सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे असे तथागतांचा धम्म सांगतो. आणि लोकांनी काहीही काम करू देत, कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत, किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालवोत, मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतलेच पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे. पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्शही न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील. जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील, तर मग आनंद, शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील. अनाथपिंडकाला सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट असे साधे आणि शहाणपणाचे असल्याचे दिसून आले. याप्रमाणे खऱ्या तत्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्याने भगवान बुद्धांच्या चरणाशी मस्तक नमविले आणि हात जोडून त्याने त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली. नंतर भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेनजित आपल्या राजेशाही इत्मामासह जेतवन विहारात गेला. हात जोडून वंदन करीत तो म्हणाला, माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखरच आज भाग्यवान झाले आहे. कारण आपल्यासारखा सत्याचा राजा, धर्मराज, जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील. आता ज्या अर्थी मला आपल्या पवित्र चरणांचे दर्शन झाले आहे त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन मला करू द्या. ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, तर धर्मरूपी धन हे शाश्वत आणि अविनाशी असे आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते, परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनाची शांती लाभते. सुखाची हाव आणि अभिलाषा ह्या गोष्टींना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे असे जाणून भगवंत म्हणाले, अधम स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी जर धर्मपारायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदर भाव वाटतो, तर मग पूर्वपुण्याई लाभलेल्या अशा स्वतंत्र राजाला त्याच्याबद्दल किती आदर भाव वाटत असेल. आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे आणि चांगल्या प्रकारे आत्मसात करावे. आपली बरी वाईट कृत्ये नेहमीच छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करीत असतात. सर्वात अधिक आवश्यकता जर कशाची असेल तर ती करुणामय अशा मनाची आहे. आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एक मुलाप्रमाणे मानले पाहिजे. त्यांच्यावर जुलूम करता कामा नये, त्यांच्या नाशाला कारणीभूत होऊ नये. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवाव्यास पाहिजे. कुमार्गाच्या विचारांचा त्याग करून सन्मार्गाच्या दिशेने जाणेच योग्य होय.
दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्च पदावर आरूढ होणे योग्य नाही. दुखितांना सुख देऊन त्याला आपला मित्र मानले पाहिजे. राजेशाहीच्या बडेजावाला अधिक महत्त्व कधीच देऊ नका. किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दांत केलेली स्तुती कदापि ऐकू नका. तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो. म्हणून धम्माचे चिंतन करा आणि सदाचरणाच्या नियमाचे महत्त्व ओळखा. दुखाचे आणि अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत. आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल. मग दुसऱ्यांवर अन्याय करण्यात कोणता फायदा आहे? सर्व शहाणे लोक शारीरिक सुखोपभोगांची उपेक्षा करतात. त्याचप्रमाणे ते कामवासनांचा तिरस्कार करून पवित्र अशा जीवनाचा अवलंब करतात. झाडाला जर आग लागली असेल तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील? जिथे वासना असते तिथे सत्य राहूच शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असेल तरी तो अज्ञानीच समजला पाहिजे. ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणेच हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय. सर्व पंथांची शिकवण याच गोष्टींवर केंद्रित झाली पाहिजे, कारण त्याच्याखेरीज ज्ञान अशक्य आहे. हे सत्य केवळ ऋषीमुनींच्याच साठी नाही. प्रत्येक मनुष्य प्राण्याशी त्याचा संबंध आहे. व्रतस्थ भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतीत काहीही फरक नाही. ऋषींचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंबवत्सल माणसेही ऋषी पदाला पोहोचू शकतात. कामवासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. संपूर्ण संसार त्या भरतीत वाहून जातो. जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्यातून त्याची कदापि सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही एखाद्या नौकेप्रमाणे आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहे. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या तृष्णारूपी शत्रूंपासून तुम्ही आपले स्वतःचे संरक्षण करून घ्या. आपल्या कर्माचे परिणाम टाळणे हे आपल्याला अशक्य आहे, म्हणून आपण सत्कर्मेच करीत राहिले पाहिजे. आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नये म्हणून आपण आपले विचार नेहमी तपासून पाहिले पाहिजे. कारण आपण जे पेरतो तेच पुन्हा आपणाला मिळत असते. प्रकाशातून अंधाराकडे जाणारे मार्ग असतात आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारेही मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे जाणारे आणि संधिप्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे असेही मार्ग असतात. सुज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो, म्हणून त्यासाठी तो प्रकाशाचाच उपयोग करतो. तो अविरतपणे सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करीत राहतो. सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवले पाहिजे. ऐहिक वस्तूंच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे समजावून घ्या. आपले मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावरच अवलंबून ठेवा. असे कराल तरच तुमची कीर्ती चिरकाल टिकेल. भगवान बुद्धांची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठविली आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले. जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेश्येचा मुलगा होता. अनौरस असल्यामुळे जन्माला आल्याबरोबरच ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आले होते. त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेचसे लोक त्या मुलाकडे पाहत उभे राहिले होते. राजकुमार अभय त्या बाजूने जात होता. त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी त्याला सांगितले की ते बाळ जिवंत आहे. म्हणून नंतर त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले. अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालन पोषण केले. जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचविण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. म्हणून अभयाला ना कळविता आणि त्याची परवानगी ना घेताच तो तक्षशिला विद्यापीठात गेला
आणि तेथे 7 वर्षे त्याने वैद्यकीचा अभ्यास केला. राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमाविले आणि बरीच कीर्ती मिळविली. साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको ही त्याने उपचार केलेली पहिला रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला 16,000 कारशापन, एक पुरुष चाकर, एक मोलकरीण आणि एक घोडागाडी इतका मोबदला मिळाला होता. त्याचा लौकिक ओळखून अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली. राजगृह येथे त्याने बिंबिसार राजाला त्रासदायक आणि भयंकर अशा मूळव्याधीच्या रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबिसाराच्या 500 राण्यांचे सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले असे सांगितले जाते. जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची शस्त्रक्रिया आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होय. राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती. परंतु जीवकाचा मात्र भगवान बुद्धांकडे फारच ओढा होता. त्यामुळे तो भगवंतांचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असे. तो भगवंताचा शिष्य झाला. तो आजारी आणि जखमी लोकांवर उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिली नाही. बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू याच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला. एकदा बऱ्याचशा भिक्खूंच्या समवेत कुरु देशात भिक्षा मागीत फिरत असताना कुरूंची नगरी थुल्लकोठ्ठीत येथे भगवंत राहिले. कुरूंना हे समजल्यावर भगवंतांचा आदर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले. ते बसल्यावर भगवंतांनी धम्मोपदेश केला. भगवंतांचा उपदेश ऐकल्यावर थुल्लकोठ्ठीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंताचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले. त्यांच्यामध्ये तेथील एका प्रमुख घराण्यात जन्माला आलेला रठ्ठपाल नावाचा एक तरुण होता. त्याच्या मनात विचार आला, माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही. मी जर केस कापून टाकले, दाढी काढली, पीत वस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहहीन असा परिव्राजक झालो तर काय हरकत आहे. बाकीचे ब्राह्मण फारसे दूर गेले नव्हते. अशा वेळी रठ्ठपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला आणि प्रवज्जा व उपसंपदा देऊन त्यांच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली. भगवंतांनी विचारले, परंतु असे करण्यासाठी तुला तुझ्या मातापित्यांची परवानगी आहे काय? रठ्ठपाल म्हणाला, नाही भगवन. ज्यांना त्यांच्या मातापित्यांची परवानगी नाही त्यांना मी प्रवज्जा देत नाही. भगवन, त्यांची परवानगी मिळविण्याचा मी प्रयत्न करीन, तो तरुण मनुष्य म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंताचा निरोप घेऊन तो आपल्या आई वडिलांच्याकडे गेला. त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि भिक्खू होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली. त्याच्या आईवडिलांनी त्याला पुढील प्रमाणे उत्तर दिले, बाळा रठ्ठपाल, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस. तू सुखाने जगला आहेस आणि सुखातच वाढला आहेस. दुखाचा तुला मुळीच अनुभव नाही. तेव्हा तू आता जाऊन आणि खाऊन पिऊन मजा कर आणि सुखाने सत्कृत्ये करीत राहा. आम्ही तुला भिक्खू होण्याची परवानगी देणार नाही. तुझ्या मृत्यूने आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन सुखाचे वाटणार नाही. आमच्या जवळ असताना तू गृहत्याग करून भिक्खू व्हावेस याला आम्ही परवानगी का द्यावी बरे? दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रठ्ठपालाने तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा पुन्हा नाकारली. आईवडिलांची परवानगी न मिळाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतली आणि एक तर मी येथेच प्राण देईन, नाही तर भिक्खू तरी होईन, असे त्याने स्पष्ट सांगितले.
त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवित त्याचे आईवडील त्याला उठून बसायला विनवणी करू लागले, पण तो तरुण मनुष्य एक शब्दही बोलला नाही. त्यांनी त्याला पुन्हा पुन्हा विनवणी केली, पण तरीही तो एक शब्दही बोलला नाही. म्हणून रठ्ठपालाच्या आईवडिलांनी त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक त्याला सांगण्यास त्यांनी त्यांना सांगितले. त्याच्या मित्रांनी त्याला 3 वेळा विनंती केली, पण तो एक शब्दही बोलला नाही. तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले, तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एक तर मरून तरी जाईन, नाहीतर भिक्खू तरी होईल. जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही. पण तुम्ही संमती दिलीत तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल. आणि जर भिक्खू होऊन राहणे त्याला आवडले नाही तर तो दुसरे काय करू शकेल? तो येथेच परत येईल. म्हणून तुम्ही आता त्याला परवानगी द्यावी. तेव्हा ते मातापिता म्हणाले, ठीक आहे, आम्ही त्याला परवानगी देतो. पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा मात्र त्याने इथे येऊन आमची भेट घेतलीच पाहिजे. रठ्ठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांनी त्याला भिक्खू होण्याची परवानगी दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले. परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी नेहमी आले पाहिजे, हेही त्यांनी सांगितले. तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंतांकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला, मी भिक्खू होण्याबद्दल आई वडिलांची परवानगी मिळविली आहे. तेव्हा आता मला संघात प्रवेश द्यावा, अशी भगवंतांना माझी विनंती आहे. मग भगवंतांच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. थुल्लकोठीत येथे आवश्यक तितके दिवस राहून 15 भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीकडे जाव्यास निघाले आणि त्या ठिकाणी नंतर अनाथ पिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली. ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करतात, गृहहीन असे भिक्खू होतात, तो उपरतीच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रठ्ठपालाला एकांतवास, कष्ट, दृढता आणि निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला. नंतर तो भगवंतांकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला, भगवंतांची अनुज्ञा असेल तर आईवडिलांना भेटाव्यास जाण्याची माझी इच्छा आहे. रठ्ठपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि त्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही, हे ओळखून भगवंतांनी त्याला आईवडिलांकडे केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली. तेव्हा तेथून उठून अत्यंत आदराने भगवंतांचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो थुल्लकोठीत येथे गेला. नंतर त्या ठिकाणी त्याने कुरुराजाच्या मृग वनामध्ये वस्ती केली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चिवर वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तेथे भेदभाव न करता घरोघरी फिरत असताना तो आपल्याच वडिलांच्या घरी आला. त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विंचरीत होते. त्यांनी रठ्ठपालास दुरूनच येत असताना पाहिले आणि ते म्हणाले, या बैराग्यांच्या कार्ट्यांनीच माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भिक्खू करून टाकले आहे. अशा प्रकारे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रठ्ठपालाला काहीही मिळाले नाही. नुसता नकारच नाही तर शिव्या सुद्धा मिळाल्या. त्याच वेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती. तेव्हा रठ्ठपाल तिला म्हणाला, ताई, ते अन्न जर तू टाकूनच देणार असशील तर ते माझ्या या पात्रात घालण्याची कृपा कर. त्याच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिणीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली, मालकीणबाई, धाकटे धनी परत आले आहेत. तू जे म्हणतेस ते जर खरे असेल तर तू यापुढे दासी राहणार नाहीस, असे त्याची आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली. घराच्या कुंपणाजवळ बसून रठ्ठपाल तो शिळा भात खात असतानाच त्याचा पिता तेथे येऊन उद्गारला,
बाळ, तू शिळा भात खात आहेस हे खरे आहे काय? तू आपल्या स्वतःच्याच घरी का येत नाहीस? हे गृहस्था, गृहत्याग करून गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले? मी तुमच्या घरी आलो होतो, पण मला तेथे काहीही मिळाले नाही. नुसता नकार सुद्धा मिळाला नाही, तर शिव्या मात्र मिळाल्या. तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणाले, ये बाळ, आपण आता घरात जाऊया. यावर रठ्ठपाल म्हणाला, नको गृहस्था, आजचे माझे जेवण झाले आहे. ठीक आहे, पण बाळ, उद्या तुझे भोजन तू इथेच करशील, असे मला वचन दे. तेव्हा भिक्खू रठ्ठपालाने मौन धारण करून आपला होकार दिला. नंतर त्याचे वडील घरात गेले. तेथे त्यांनी सोन्या रुपयाच्या लगडी रचून त्यावर गालीचे अंथरण्याची आज्ञा दिली. पूर्वाश्रमीच्या रठ्ठपालाच्या स्त्रिया असलेल्या आपल्या सुनांना त्याने आपल्या पतीला प्रिय असलेला सर्व प्रकारचा साजशृंगार करण्यास सांगितले. रात्र संपल्यावर घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा त्याच्या पित्याने दिली. आणि भोजनाची संपूर्ण तयारी झाल्यावर त्याने आपल्या मुलाला कळविले. दुपार झाल्याबरोबर चिवरे परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू रठ्ठपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसला. नंतर त्या सोन्यारुपयाच्या राशींवरून गालीचे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता त्याला म्हणाला, हे तुझे मातृधन आहे. ती तुझ्या पित्याची आणि ती तुझ्या पितामहाची संपत्ती आहे. आनंदाचा उपभोग आणि सत्कृत्ये या दोन्हींसाठी तुला भरपूर संपत्ती आहे. घरी परत ये बाळ, आणि तुझी श्रमणचर्या कायमची सोडून दे. सामान्य माणसाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर आणि भोग, उपभोग आणि सत्कृत्ये करून जीवन व्यतीत कर. तेव्हा भिक्खू रठ्ठपाल आपल्या पित्याला म्हणाला, हे गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका. मी तुम्हाला असे का सांगत आहे? कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःखे, शोक, संकटे, मानसिक व शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावे लागतील. भिक्खू रठ्ठपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या, ज्यांच्यासाठी आपण हे उच्च जीवन जगत आहात, त्या अप्सरा आहेत तरी कशा? तो म्हणाला, हे भगिनींनो, कोणत्याही अप्सरांसाठी मी त्या जीवनाचा अवलंब केलेला नाही. आपल्याला त्याने भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या. तेव्हा रठ्ठपाल आपल्या पित्याला म्हणाला, हे गृहस्था, मला अन्न द्यावयाचे असेल तर दे, परंतु मला त्रास मात्र देऊ नकोस. भोजन तयार आहे बाळ, तू आता जेवायला सुरुवात कर, त्याचा पिता म्हणाला. आणि आपला मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तमोत्तम पदार्थांचे भोजन दिले. भोजन झाल्यावर कुरु राज्याच्या मृगवनात तो परत गेला आणि दुपारच्या भर उन्हात तो तेथे जाऊन एका झाडाखाली बसला. आपण पाहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे, अशी राजाने त्याच्या पारध्याला आज्ञा दिली होती. आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात रठ्ठपाल बसला असल्याचे त्याने पाहिले. आणि राजाला जाऊन बातमी दिली की वनाची संपूर्ण सफाई व्यवस्थित केली आहे. परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे, तो रठ्ठपाल तेथेच एका झाडाखाली बसला आहे. म्हणून आज वनाची काळजी करण्याचे काहीच कारण नाही. तेव्हा राजा म्हणाला, मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाची भेट घेतो. आणि म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीसहित रठ्ठपालाला भेटण्यासाठी निघाला. रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि रठ्ठपालाकडे येऊन पोहोचला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रठ्ठपालास एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली. तेव्हा रठ्ठपाल राजाला म्हणाला, नाही महाराज, आपण तेथे बसा, माझे हेच आसन आहे. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, रठ्ठपाल, माणसाला 4 हानी भोगाव्या लागतातच, की ज्याच्यामुळे तो आपल्या डोक्याचे व दाढीमिशांचे केस काढून टाकतो,
पीतवस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीन असा होतो. आणि त्या 4 हानी म्हणजेच म्हातारपण, अनारोग्य, दारिद्र्य आणि नातलगांचा मृत्यू ह्या होय. असे समजा की एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे. वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला असा आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्यासाठी किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव आहे, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच म्हातारपणाची हानी असे म्हटले जाते. परंतु तू भर जवानीत आहेस, तुझे केस काळेभोर असून वृद्धत्वाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही. तू रूपाने आणि यौवनाने संपन्न आहेस. तुझा वृद्धत्वामुळे होणारा असा कोणताही तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करला आहेस? किंवा असे समजा की आजारपणाच्या यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा एक रोगी मनुष्य आहे. तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्याकरिता किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव आहे, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच अनारोग्याची हानी असे म्हटले जाते. परंतु तू आजारी नाहीस की यातनाही भोगीत नाहीस. तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पाचनशक्ती अतिशय चांगली राहिली आहे, म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा कोणताही तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करला आहेस? किंवा अजून तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ. श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो मनुष्य आपली स्थिती ओळखतो. अधिक संपत्ती मिळविण्यातील किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव होते, म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवतो. याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा असे म्हटले जाते. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत. नातलगांच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा कोणताही तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस किंवा ऐकलेस की ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करला आहेस? तेव्हा रठ्ठपालाने राजाला उत्तर दिले, महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झालो. याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक अशा सम्यक संबुद्धांनी सांगितलेली 4 तत्त्वे मी समजावून घेतली आहेत, पाहिली आणि ऐकली आहेत. ती 4 तत्त्वे अशी आहेत. जग हे अनित्य असून ते कायम बदलणारे असे आहे. या जगाचा रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही. आणि आपली कशावरही मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःखे आहेत. आणि त्यामुळे जगात अनेक उणीवा असून ते सारखे धडपडत आहेत. यावर आश्चर्यचकित होऊन राजा म्हणाला, अतिशय विलक्षण आणि खरोखरच उत्कृष्ट आहे. भगवंतांनी जे सांगितले ते किती बरोबर आहे.